चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीचं खारं वांगं खायला इतकं छान आणि बनवायला मात्र खूप सोप्या पद्धतीने बनलं जातं। त्यासाठी मिरची, लसूण, शेंगदाणे भाजून घ्यायचे सुरुवातीला। इकडे बघू शकता मी चांगलं भाजून घेतले। याचा बारीक कूट करायचा जाडसर। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडंसं सुकं खोबऱ्याचा कीस टाकायचा, गरम मसाला पावडर, धना पावडर, हळद टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळा मसाला चोळून घ्यायचा। लाल मसाला इकडे वापरायचा नाही कारण आपण याच्यामध्ये मिरची टाकली। आता सगळा मसाला चोळून एका साईडला ठेवायचा। मग हे वांगे बघा किती सुंदर छान असे मस्त टवटवीत वांगे आणलेत। 4 फोडी करायच्या जसं आपण नेहमीच करतो बघा भरलेल्या वांग्यासाठी अशा 4 फोडी करायच्या आणि मग ह्याला ना थोडंसं मीठ चोळून घ्यायचं, अगदी थोडंसं मीठ। याने काय होतं वांगं असं सपक लागत नाही, छान चव बसती भाजीला। आता ह्या वांग्याच्या फोडीमध्ये ना आपण थोडा मसाला घेऊन ना याच्यामध्ये सेट करायचं आणि असं पॅक करून घ्यायचं आणि मग सगळं भरून झालं की याला दाब द्यायचा असा, म्हणजे चारी बाजूनी मसाला व्यवस्थित पॅक होतो। मग कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, त्यामध्ये थोडेसे जिरे आणि हे सगळे भरलेले वांगे याच्यामध्ये सेट करायचं। उरलेला सगळा मसाला टाकून थोडंसं तेलामध्ये याला सुरुवातीला परतून घ्या, झाकण ठेवायचं आणि मगच अगदी थोडंसं थेंबर पाणी टाकून चांगलं ह्याला शिजून घ्या किंवा अर्धा ग्लास अर्धी वाटी पाणी टाकून ह्या वांग्याला चांगलं शिजून घ्या। आणि वांग्याला अति गाळं नाही करायचं, थोडासा याच्यामधला कडकपणा ठेवायचा। काय होतं आपल्याला भाकरीसोबत खाता वेळेस ना वांग्याचा तो एक स्वाद आला पाहिजे खायला, नाही तर गिळगिळ होऊ शकतो। तिकडे बघू शकता एक 5 मिनिटातच हे खारं वांगं तयार होतं। खाण्यासाठी खूप छान आहे, नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।